नमस्कार, मी आरती. मी आता नवीनच व्हिडिओ केलेला आहे. प्रस्तावनेचा व्हिडिओ आहे. उद्देश म्हणते मी ते, की मला नवीन पिढी हा व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे. कारण माझी पिढी आणि माझ्या आधीच्या पिढीची वाचन कला आहे त्यांच्यात. ते वाचायचे पूर्वी. आत्ताच्या पिढीने मराठी वाचन करणं फार गरजेचं आहे. आपल्या ग्रंथसंपदा विपुल आहे आपल्याकडे मराठीमध्ये. आत्ताची मुलं बोलतात, ऐकतात. त्यांचं माध्यम आहे OTTs, सतत त्याच्यावर असतात. असावं, नाही असं नाही, त्याच्यावर तुम्ही अपडेट असावं. पण तुम्ही पुस्तक घेऊन हातात घेऊन वाचायला सुरुवात करायला पाहिजे. पूर्वी म्हणायचे वाचाल तर वाचाल आणि हे खरोखर अगदी खरं आहे. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं तुम्ही सजग राहता. तुमचं शब्दसंग्रह वाढतो. आपल्याला आत्ताची पिढीने जर वाचायला सुरुवात केली, मराठी वाचलं, बोललात सतत, तर ती पुढच्या पिढीला पुढे जाणार, तिसरा. पण आता जर त्याच्यात जर खंड पडायला लागला, कमी झाली, तर मग आपली सगळ्यांची ती काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये माझे 2 मिनिटाचेच व्हिडिओ असतील. प्रत्येक व्हिडिओमध्ये एक पुस्तकाचा उल्लेख असेल, त्यातला आशय असेल, त्यात काय बोध आहे असेल, त्याने तुम्हाला ज्ञान मिळेल, आनंद मिळेल आणि तो मला जो मिळाला तो तुम्हालाही मिळावा अशी माझी इच्छा आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक पुस्तक घेणार जे सुप्रसिद्ध आहेच,